हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीज अँड व्लॉगमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोमवारचा व्लॉग। तर व्लॉगला खूप लेट झालेला आहे, त्याबद्दल खरं सर्वांची माफी मागते आणि आशा करते की तुम्हाला आजचा हा व्लॉग खूप आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज सकाळी सकाळी मी 5 वाजता उठले होते आणि व्लॉगला सुरुवात केलेली आहे 5:30 वाजता। तर प्लॅन तर असा होता की लक्ष्मी उठेपर्यंत सर्व माझे सकाळचे जे कामं असतात ते आवरून देवपूजा वगैरे झाली पाहिजे, या अंदाजाने मी आज एवढ्या लवकर उठले होते। आणि उठल्या उठल्या पाहू शकता बाहेरचं वातावरण, आणखीन उजडायला थोडासा वेळच बाकी आहे आणि आकाश पाहू शकता किती छान दिसत आहे। खूप छान वाटत होतं इथंच बसून राहावं, परंतु बाकीचे पण भरपूर कामं असतात म्हणून मी लगेच कामाला लागलेली होते आणि नंतर मी काहीही शूट केलं नाही। तर इथे पाहू शकता मी फुलं घेऊन आले होते। तर फुलं आणले होते तेव्हा माझ्या झाडझूड फरशा वगैरे सर्व आवरलं होतं, आंघोळ वगैरे झाली होती आणि आंघोळ हे झाल्यावर मी फुलं घेऊन आले होते आणि नंतर चहा ठेवणार आहे आणि चहा झाल्यानंतर मग बाकीचे जे कामं राहिलेले आहेत ते करून घेणार आहे। तर आज डब्बा वगैरे तर काही करायचा नव्हता, कारण सोमवार असल्यामुळे दुपारून सुट्टीच असते आणि आरुषला डब्यामध्ये मी उसळत देणार आहे। तर इथे गरमागरम कडक चहा तयार झालेला आहे। तर माझा प्लॅन होता लक्ष्मी उठायच्या अगोदर देवपूजा आवरून घ्यायची आणि लक्ष्मी जर आज लवकर उठली नसती तर ते झालं सुद्धा असतं, परंतु आज माझा प्लॅन फसला, कारण लक्ष्मी आज लवकरच उठली, तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। रोज तर ती 8:30 ते 9च्या दरम्यान उठते, पण आज जवळजवळ 7:30लाच उठली, कारण यावेळेत माझं सर्व जे सकाळचे कामं असतात डेली रुटीनचे ते झाले होते, आंघोळ वगैरे झाली होती। तर आता इथे मी आमच्या तिघांसाठी चहा बनवून घेतलेला आहे। आरुषसाठी मी चहा दूध देते आणि लक्ष्मी लगेच सकाळीच आज उठली होते। तर आरुष ट्युशनला जाण्यासाठी रेडी झालेला आहे, मिस्टर पण शाळेत जाण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि ह्या मॅडम उठलेल्या आहेत पाहू शकता। तर चहा वगैरे घेऊन मिस्टर शाळेत जाणार आहेत आणि जाता जाता आरुषला सोडतील। तर इथे मी त्यांना वाट लावण्यासाठी बाल्कनीमध्येच आले होते, कारण लक्ष्मी उठली होती, खाली जाणं शक्य नव्हतं। तर वरूनच मी आज बाय केलं आणि आता जसे कामं होतील तसे महादेवाची इच्छा म्हणून चालायचं आहे, कारण लक्ष्मी जागी असल्यामुळे जशी मला देवपूजा करायची होती त्या पद्धतीने तर करू शकणार नाही, परंतु हार देखील मानायची नाही, जसं झालं तसं आपल्याला करायचं असतं, कारण शेवटी देवाचीच इच्छा, कारण ती कधीच उठत नाही 8:30च्या अगोदर आणि आज पहिल्यांदाच उठली। त्याच्यामुळे मी त्यांना वाट लावून आल्यानंतर लगेच लक्ष्मीसाठी ते खाऊ बनवलेला आहे आणि अगोदर तिचंच आवरून घेणार आहे, कारण सकाळी उठल्या उठल्या चिडचिड करते। तर खाऊ थंड होईपर्यंत मी त्याला थोडंसं बाल्कनीत खेळवणार आहे आणि नंतर तिला खाऊ चारल्यानंतर आंघोळ वगैरे करून तिला थोडंसं फ्रेश करणार आहे आणि नंतर जर खेळली तर मी देवपूजा करून घेणार आहे, कारण 12च्या अगोदरच पूजा चांगली असते असं म्हणतात। आणि मी फराळ वगैरे काहीच केलेलं नाही, आज थोडे लवकर उठले होते 5 वाजता, त्याच्यामुळे थोडीशी भूक लागलेली आहे। तर इथे मी एक ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे, तर लक्ष्मी आणि मी हे फ्रूट खाणार आहेत आणि नंतर मी लक्ष्मीला खाऊ चारणार आहे। तर सकाळचा नाश्ता हाच असणार आहे। तर इथे पाहू शकता माझी देवपूजा झालेली आहे। लक्ष्मीला खाऊ घातल्यानंतर तिला आंघोळ वगैरे घातली, तिचं आवरलं आणि तिला घेऊनच इथे मी देवपूजा केलेली आहे। तर पाहू शकता मॅडमचं काय चाललेलं आहे। लक्ष्मी, लक्ष्मी इकडे बघ, हे बघ, हे आरुष दादा। हो, तर खूप साऱ्या कमेंट येत होत्या की तिला गंध का लावत नाही, तर तिला कशाची सुद्धा ॲलर्जीच होते, त्याच्यामुळे सध्या खूप दिवस झाले मी तिला गंध वगैरे काही लावत नाही आणि पूर्ण तिला मांडीवर घेऊनच मी देवपूजा केलेली आहे। तर आता बेल व्हायचा राहिलेला आहे, पण बेल व्हायच्या अगोदर मी उसळ करून घेणार आहे, कारण आरुषची व्हॅन येईल, ते सकाळी पण उसळच खाणार आहे आणि टिफिनला सुद्धा उसळच नेणार आहे, कारण आज त्याची शाळा 12:30 ते 1:30 आहे।
काही कार्यक्रम असल्यामुळे आज त्याची शाळा लवकर सुटणार आहे, त्याच्यामुळे अगोदर मी उसळ करून घेणार आहे. म्हणजे व्हॅन आली तरी आरुषचा टिफिन रेडी होईल आणि नंतर मी माझं बेल व्हायला लागणार आहे. आणि देवपूजा झाली की लगेच इथं मी फराळाचं बनवायला घेतलेलं आहे. तर इथे मी साबुदाण्याची खिचडी बनवत आहे. तर खिचडी बनवण्याची रेसिपी एकदम सोपी आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला हव्या त्या शेपमध्ये बटाटा टाकायचं. बटाटा आणि हिरवी मिरची व्यवस्थित भाजू द्यायची आणि नंतर साबुदाणा टाकून त्याच्यावर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. चवीनुसार मीठ घालायचं. तर या पद्धतीने जर बनवली तर साबुदाण्याची खिचडी खूपच यम्मी बनते. माझ्या मुलाला तर खूप आवडते. मला उपवास असला की खिचडी त्याच्या साठीच बनते आणि प्रत्येक उपवास तो खूपच एन्जॉय करतो. आणि असंच माझ्यासोबत सुद्धा व्हायचं. लहानपणी मला सुद्धा खूप आवडायचे आणि आईला उपवास असली की दिवसभर मीच साबुदाण्याच्या खिचडीवर राहायची. तर लवकर लवकर बनवून घेणार आहे. म्हणजे एकदा जर पूजा करायला लागले आणि मध्येच आरुषची व्हॅन आली तर तो उपाशी जायला नको. त्याच्यामुळे मी अगोदर साबुदाण्याची खिचडी बनवून घेणार आहे आणि देवाला सुद्धा नैवेद्य मी याचाच दाखवणार आहे. तर इथे नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि लगेचच मी आरुषला सुद्धा खायला देणार आहे. तर हे पाहू शकता, आरुषची ड्युटी आहे माझी पूजा होईपर्यंत लक्ष्मीला सांभाळण्याची आणि त्याची शाळेची सुद्धा सर्व तयारी झालेली आहे. फॅन यायला 1 तास बाकी आहे, तोपर्यंत माझी देवपूजा होऊन जाईल. आणि इथे माझी पूजेची सुद्धा तयारी झालेली आहे. तर थोडं थोडं शक्य होईल तितकं मी शूट करून दाखवेल, कारण आरुषला सांगितलेलं आहे थोडंफार शूट कर म्हणून. तर सर्वात अगोदर मी महादेवाचा अभिषेक ताटामध्येच करून घेतला होता आणि मग अभिषेक करून घेतल्यानंतर इथे मी भस्म लावत आहे. तर मी जसा भस्म लावत होते तसंच लक्ष्मीला सुद्धा करायचं होतं, कारण लक्ष्मी माझ्याजवळच होते, आरुष सोबतसुद्धा राहत नव्हती. आणि नंतर मी लगेचच भस्म वगैरे लावून पूजा करून घेतली आणि नंतर लगेचच इथं बेल व्हायला घेतलेला आहे. तर माझी आई सांगायची की बेलाच्या प्रत्येक पानाला हळदी कुंकू लावायचं आणि ओम नमः शिवाय म्हणून हा बेल आपल्याला व्हायचा असतो. तर इथे माझा गेल्या सोमवारचा सुद्धा बेल राहिलेला आहे, 2-2 सोमवारचा. तर मी एका पात्रामध्ये गंगाजल घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलेला आहे आणि नंतर या पद्धतीने इथे मी बेल वाहत आहे, पाहू शकता. आणि सोबत लक्ष्मी पाहू शकता, जसा मी डोक्याला भस्म लावला होता त्या पद्धतीने ती सुद्धा लावत आहे. आणि सर्वात जास्त लक्ष्मीच देवपूजा करत आहे असं म्हणू शकतो, कारण थोड्या थोड्या वेळाला ती देवाचं दर्शन घेत होती. आणि जसं मी बेलाचं पान वाहिलं तसंच ती सुद्धा वाहत होती. आणि एका साईडला मी दुसरासुद्धा बेल घेतलेला आहे. लक्ष्मीने जर एक बेलाचं पान देवाला व्हायला घेतलं तर मी साईडचा बेल घेऊन ते पान वाहत होते. आणि प्रत्येक पान वाहताना आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा असतो. तर प्रत्येक जणाची देवपूजा बेल वाहण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. पद्धत कोणतीही असो, पण आपल्याला फक्त भक्तीनेच हे व्हायचा असतो. तर इथे मी आज रांगोळी वगैरे बिलकुल काही काढलेली नाही, डेकोरेशन वगैरे अजिबातच केलं नव्हतं, कारण लक्ष्मीसुद्धा जागी होते. आणि दरवर्षी तर मी बेल किचनमध्येच वाहत असते मंदिरासमोर, पण लक्ष्मी मंदिरासमोर काहीच ठेवणार नाही म्हणून मी इथं बाल्कनीमध्ये तुळशीसमोर बेल वाहत आहे. आणि बेल वाहताना खरंच इतकं वातावरण प्रसन्न झालं होतं आणि खूप मन अगदी आनंदी आणि उत्साही झालं होतं. आणि देवपूजा करण्याचा खरा अर्थ तर हाच असतो की आपलं मन एकदम उत्साही झालं पाहिजे, आपल्याला एकदम छान असं प्रसन्न असं वाटलं पाहिजे. आणि खरंच मी तर खूप एन्जॉय करत होते. आणि जेव्हा बेल वाहत होते तेव्हा मनामध्ये धाकधूक थोडीशी होती की लक्ष्मी बेल घेते का काय, लक्ष्मी बराबर व्यवस्थित मला बेल वाहू देते का नाही. पण लक्ष्मीने सुद्धा काही केलं नव्हतं, ती तिच्या भस्मामध्येच एन्जॉय करत होती आणि तिने पूर्ण भस्म हा खराब करून टाकला होता. तर इथे पाहू शकता माझा बेल वाहून झालेला आहे. आणि मी इथे 216 बेल वाहिलेला आहे. 216 बेल वाहिल्यानंतर आपल्याला 216 तांदूळ व्हायचे असतात, कारण माझा 2 सोमवारचा बेल आणि 2 सोमवारचे तांदूळ आहेत. तर मी थोडं थोडंच याच्यामध्ये कॅप्चर केलेलं आहे. आणि नंतर इथे मी हळदी कुंकू वाहून एकदा पूजा करून घेत आहे आणि लक्ष्मीला सुद्धा सांगत आहे, कारण तिने माझ्यासोबत सर्वच देवपूजा केलेली होती, म्हणून मी तिला सुद्धा हळदी कुंकू लावायला सांगितलं होतं. तर इथे पाहू शकता लक्ष्मीसुद्धा हळदी कुंकू वाहत आहे.
तर मागच्या सोमवारी मला अडचण असल्यामुळे मी बेल वाहू शकले नाही, त्याच्यामुळे मी दोन्ही बेल ह्या सोमवारी वाहत आहे, दुसऱ्या सोमवारी पहिला आणि दुसरा. तर इथे मी बाकीची सुद्धा पूजा पूर्ण करून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर माझा काल रविवारचा व्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा. त्याच्यामध्ये मी पूर्वतयारी सर्व दाखवलेली आहे. मी बेल वाहण्यासाठी काय काय केलं होतं. आणि नंतर मला पहिल्या सोमवाराची मूठ तांदूळ होती, तर इथे मी तांदूळ वाहत आहे. आणि दुसऱ्या सोमवाराची मूठ तीळ होते, तर तीळसुद्धा मी वाहून घेतले होते. तर इथे जसं मम्मानं केलं तसंच लक्ष्मीला करायचं होतं. आणि जेव्हा मी बेल वाहत होते तेव्हा तर माझं एवढं काही लक्ष नव्हतं, परंतु जेव्हा एडिटिंग करत होते त्यावेळेस मात्र खरंच मला खूप आनंद होत होता, कारण लक्ष्मीचे हे क्यूट क्यूट नखरे चालूच होते मध्ये मध्ये. आणि जसं मी पूजा करत होते त्या पद्धतीने तीसुद्धा इथे पूजा करत होते. तर इकडे पाहू शकता. आणि नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर मी आरती करायला घेतली. आणि बाल्कनीमध्ये खरंच खूप हवा सुटते, त्याच्यामुळे व्यवस्थित दिवासुद्धा राहत नव्हता. त्याच्यामुळे ज्या वाती 216 वाती ज्या होत्या, 2 गठ्ठे 108 108 याचे, तर त्या ज्या वाती जाळायच्या अगोदर होत्या, तर त्या मी अगोदर लावल्या नव्हत्या, कारण माझं लक्ष पूर्ण बेल वाहण्यात होतं आणि लक्ष्मीला विजा होऊ नये म्हणून मी अगोदर लावल्या नव्हत्या. त्या अगोदरच लावत असतात, त्याच्यामुळे मी इथे लेट लावल्या होत्या. आणि त्याच वातीने मी इथे आरतीसुद्धा केलेली आहे, कारण सिंगल दिवा तर इथे राहतच नव्हता. तर पाहू शकता किती हवा सुटलेली आहे. आणि लक्ष्मीचं पूर्ण निरीक्षण माझ्या आरतीच्या ताटाकडेच आहे. तर इथे व्हिडिओ थोडा फास्ट घेतल्यामुळे तुम्हाला खूप फास्ट वाटत असेल. तर आम्ही तिघंजणंसुद्धा होतो आरतीला, आणि तिघांनीसुद्धा थोडा वेळ आरती केलेली आहे. तर पाहू शकता मम्मीचं पाहून लक्ष्मी कसं करत आहे. तर जी बेलाची टोपली होती त्यानेच लक्ष्मीसुद्धा आरती करत आहे. आणि फायनली माझी इथे पूजा संपूर्ण झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही कशा पद्धतीने सोमवाराची पूजा करता नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आजचा हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर इथे माझी पूजा वगैरे झाली होती. आणि नंतर आरुषचं मी आवरून देत होते, कारण आरुष कपडे वगैरे घालतो पण त्याची टाय बेल्ट वगैरे ते पूर्ण मलाच करावं लागतं. तर इथं चालू होतं. तर पाहू शकता लक्ष्मीचे कसे नखरे चालले. तर तिला खेळायचं होतं, तर ती दादाला उगाच दाखवत होती बाळ वगैरे. लक्ष्मी फक्त आरुषलाच दाखवते याच्यावरचे चित्र. आरुषने जे विचारले ते दाखवते, बाकी दुसरं कोणालाच ते दाखवणार नाही, कारण आरुषसोबत तिचं खूप छान जमते. आणि तिला काही नव्हतं, फक्त दादासोबत खेळायचं होतं. आणि इथे पाहू शकता तिला ती जुक गाडी खेळायची होती. आणि मॅडमनं दादाचं पूर्ण काम तसंच ठेवलेलं आहे आवरायचं, आणि इथे त्याला खेळायलाच लावलेलं आहे, पाहू शकता. आणि आरुषसुद्धा अजिबात तिच्यावर चिडवत नाही, रागवत नाही. तिनं जसं खेळवलं त्याच पद्धतीने खेळवतो. तर इथे मी माझं फराळाचं करत होते. तर आरुषला लक्ष्मीला सांभाळायचं सुद्धा होतं, आणि लक्ष्मीला सुद्धा आरुषसोबत खेळायचं होतं. तर दोघं बहीण भाऊ त्यांचं किती एन्जॉय करतात. ते दोघांमध्येच बिझी असतात नेहमी. आणि नंतर फराळाचं वगैरे झाल्यावर लक्ष्मीला झोपी घातलं. आणि नंतर उपवास असल्यावर म्हणतात झोपत नाही, तर मी अजिबात आज झोपलेली नव्हते. तर मी माझ्या व्हिडिओची कामं करून घेतले दुपारी. आणि आता जवळजवळ हा 4चा टायमिंग आहे, आणि 4 वाजता थोडंसं उपवास असल्यावर थोडंसं लो फील होतं. तर तसंच मला सुद्धा होऊ लागलं. त्याच्यामुळे मी तर एका ॲपलचं ज्यूस बनवायला घेतलेलं आहे, कारण लगेच मला स्वयंपाकाला सुद्धा लागायचं होतं. कारण आज मिस्टर रोज लवकर येतात, पण आज त्यांना खरंच वेळ झाला होता. तर ते सायंकाळी 6-6:30च्या टायमिंगला आले होते. तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे सर्व रेडी झाला होता. तर इथं मी ॲपलचं ज्यूस करणार आहे. आणि ज्यूस घेऊन झाल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे बनवून घेणार आहे. तर मॅडम पाहू शकता किती हॅप्पी आहेत. आणि तिला या कढईमध्ये काय आहे हे पाहायचं आहे, तर बार ती त्या कढईलाच जात होती. तर इथं माझं ज्यूससुद्धा तयार झालेलं आहे. खरंच हे ज्यूस प्यायल्यावर खूप हेल्दी फील होते. जर तुम्ही बनवत नसाल तर नक्की एकदा ट्राय करा. आणि मी थोडंसं जाडसरच हे ठेवत असते, कारण मला मध्ये मध्ये पिता खायला खूपच आवडते. आणि ह्या मॅडम देण्यासाठी किती ओरड करत आहेत, पाहू शकता. लक्ष्मीचं सुद्धा फेवरेट ज्यूस आहे. तर किती हॅप्पी झाली पाहू शकता.
आणि मला सांगत आहे एकदम छान छान झालेलं आहे म्हणून. आणि परत मी देत नव्हते तर दे म्हणून पण सांगत आहे. लक्ष्मी एवढं बोलत नाही पण हावभावाने पूर्ण आपल्याला गोष्टी सांगते आणि मला तिची सर्व भाषा कळते. तर इथे पाहू शकता माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे. तर पोळ्या सुद्धा झालेल्या आहेत आणि कुकर लावलं होतं तर लक्ष्मीसाठी वरण भात काढून ठेवलेला आहे. तर भेंडीची भाजी बनवलेली आहे इथे मी आणि वरण सुद्धा फोडणी देऊन झालेलं आहे. तर आमच्या इथे जास्त हिरवी मिरचीचंच वरण आवडते. आणि ह्या मॅडम पाहू शकता काय करत आहेत. तर मी पूर्ण पोळ्या बनवेपर्यंत ही मॅडम इथंच बसलेली होते. आणि इकडं मी रवा भाजून घेतलेला आहे तुपामध्ये, कारण प्रसादासाठी शिरा बनवणार आहे. नैवेद्यासाठी शिरा बनवणार आहे, कारण काहीतरी गोड बनवावं लागतं, त्याच्यामुळे मी आज शिरा बनवलेला आहे. तर मिस्टरांना यायला जवळजवळ 1 तास बाकी आहे. ते आल्यानंतर मी शिरा बनवून घेणार आहे. तर आता हे बाकीचं सर्व आवरून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.